नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण 16 तारखेला जो काही सांगली जिल्हा पोलीस भरतीचा पेपर झाला बघा यावर्षीचा, तर त्यामधले जेवढे काही जीकेचे आणि चालू घडामोडीचे प्रश्न विचारण्यात आले होते बघा, तर ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न जे आहेत बघा, तर ते सर्व महत्त्वाचे असतात, येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असतात. यातले काही जे प्रश्न असतात बघा, तर ते पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात. लक्षात ठेवायचे, त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. हे जे काही प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून बघा, तर ते आन्सर की जी काही आपल्या हाती आन्सर की आले बघा, तर त्या आन्सर कीनुसार आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. कोणताही क्रॉस चेक या ठिकाणी आपण केलेला नाही. लगेच प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, डॅश डॅश हे अभयारण्य गव्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, ज्याचं उत्तर आहे पर्याय क दाजीपूर. तर दाजीपूर हे जे काही अभयारण्य आहे बघा, तर ते गव्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. दुसरा प्रश्न आहे, उस्मानाबादी डॅश डॅश ही जात भारतात प्रसिद्ध आहे. तर उस्मानाबाद ही बघा प्रसिद्ध शेळीसाठी जात ही प्रसिद्ध आहे. कोणती? तर उस्मानाबादी. कशासाठी प्रसिद्ध? शेळीसाठी. तिसरा प्रश्न आहे, भारताचा मध्यबिंदू 0 मैल कोठे आहे? तर भारताचा मध्यबिंदू 0 मैल हा बघा पर्याय ब नागपूर या ठिकाणी आहे. कुठे? नागपूर या ठिकाणी. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे? तर इस्रायल या देशाची संस्था आहे बघा मोसाद गुप्तहेर संस्था. भारताची कोणती आहे? तर भारताची रॉ आहे बघा, रॉ. पुढचा प्रश्न आहे पाचवा, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण होते? तर भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह जर आपण पाहिले तर पर्याय क विक्रम साराभाई. डॉक्टर विक्रम साराभाई यांना बघा भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न आहे सहावा, जोड्या लावा. जोड्या लावायच्यात बघा, याचं उत्तर कोणतं असणार आहे? तर पर्याय अ. पिवळी क्रांती म्हणजे तेलबियाणे, त्यानंतर निळी क्रांती म्हणजे मत्स्य उत्पादने, श्वेतक्रांती म्हणजे बघा दूध उत्पादने, आणि हरित क्रांती म्हणजे अन्नधान्य. ही आपली योग्य जोडी असणार, म्हणजेच पर्याय आपलं अ हे योग्य उत्तर असणार आहे. सातवा क्रमांक आहे बघा, सेवा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे डॅश डॅश क्षेत्र होय. तर तृतीयक. सेवा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे बघा तृतीयक क्षेत्र होय. आठवा प्रश्न आहे, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे बघा पर्याय ब पंतप्रधान असतात बघा, पंतप्रधान. सध्या सुमन बेरी उपाध्यक्ष आहेत, सुमन बेरी उपाध्यक्ष आहेत. नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. नवा प्रश्न आहे, रेपो व रिव्हर्स रेपो रेट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर नव्याचं उत्तर आहे पर्याय ड रिझर्व्ह बँकेचे पतधोरण. रिझर्व्ह बँकेचे पतधोरण याशी संबंधित आहे बघा रेपो व रिव्हर्स रेपो रेट ही संज्ञा. 10वा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही सरकारी मालकीची असतात? तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने ही सरकारी मालकीची असतात. 11वा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने भारतीय घटनेच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष व अखंडता या शब्दांची भर घालण्यात आली? हे सर्व प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले. त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब 42वी. 42 घटना दुरुस्ती होती बघा, तर त्या घटना दुरुस्तीने भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष व अखंडता या शब्दांची भर घालण्यात आली. 12वा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार कोण व ते गाण्यासाठी किती वेळ लागतो? हा देखील प्रश्न आपण कव्हर केलेलाच आहे. तर भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर असून बघा ते गाण्यास 52 सेकंद लागतात. आता भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? जनगण मन आहे बघा, जनगण मन. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? तर वंदे मातरम आहे. कोणी लिहिलेले आहे? त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. किती वर्ष पूर्ण झालेले त्याला? तर 150 वर्ष पूर्ण झालेले, हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथे काय विचारलं आहे? राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे आणि ते गाण्यास 52 सेकंद एवढा कालावधी लागतो. डॅश डॅश हे भारताचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतात. 13वाचं उत्तर आहे बघा पर्याय ड राष्ट्रपती.
राष्ट्रपती हे बघा भारताचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतात. भारताचे पहिले व्यक्ती जर आपण पाहिले प्रथम नागरिक तर ते कोण असतात बघा, राष्ट्रपती असतात. राज्याचे कोण असतात, राज्यपाल असतात. आणि शहराचे महापौर असतात बघा, महापौर. राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षांचा असतो? 14व्याचं उत्तर आहे पर्याय क 6. राज्यसभा सदस्यांचा कालावधी हा 6 वर्षांचा असतो. सध्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? कमेंट करून सांगा. जाऊ द्या मीच सांगतो. CP राधाकृष्णन आहेत बघा, CP राधाकृष्णन. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती असतात. सध्या उपराष्ट्रपती कोण आहेत? CP राधाकृष्णन. म्हणजेच सध्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती बघा, CP राधाकृष्णन. 15 प्रश्न आहे. भारत निवडणूक आयोग ही डॅश डॅश संस्था आहे, ज्याचं उत्तर आहे पर्याय अ घटनात्मक. भारत निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. 16 प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्रिस्तरीय रचनेत मुंबई शहरासाठी कोणती संस्था काम करते? 16व्याचं उत्तर आहे पर्याय ब बृहन्मुंबई महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्रिस्तरीय रचनेमध्ये मुंबई शहरासाठी काम करत असते. 17 प्रश्न आहे. पोलीस प्रशासनासाठी गाव पातळीवरील कामे करणाऱ्या पोलीस पाटलाची नेमणूक ही कोणता विभाग करतो? तर 17 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ महसूल. महसूल विभाग जो असतो बघा, तर तो पोलीस प्रशासनासाठी गाव पातळीवरील काम करणाऱ्या पोलीस पाटलाची नेमणूक ही करत असतो. 18 प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून ओळखली जात नाही? 18वाचं पर्याय क उत्तर असणारे भारतीय रेल्वे सेवा ही बघा अखिल भारतीय सेवा म्हणून ओळखली जात नाही. 19वा प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न होता जो आपण या ठिकाणी अगोदर कव्हर केलेला आहे. त्याचे सर्व जे प्रूफ असतील बघा तर ते आपल्याला मिळून जातील. आपण जर रोज व्हिडिओ पाहिले असेल बघा चालू घडामोडीचे, तर त्या प्रत्येक व्हिडिओमधले प्रश्न यांना ह्या भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. कोणताच प्रश्न हा बाहेरचा आलेला नाही. जर आपण रोज रेग्युलर असाल बघा चॅनलवर तर आपल्याला कळून जाईल की एकही चालू घडामोडीचा प्रश्न आहे आपल्या चॅनलच्या व्यतिरिक्त विचारण्यात आलेला नाही. तसंच हा देखील प्रश्न आपण कव्हर केलेला आहे. वर्दीतल्या माणसांच्या नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय ड सदानंद दाते. सदानंद दाते हे बघा वर्दीतल्या माणसाच्या नोंदी या पुस्तकाचे ते लेखक आहेत. 20वा प्रश्न आहे. खालील पदांचा विचार करता पोलीस आयुक्तालयातील पदसंरचनेचा योग्य चढता क्रम ओळखायचा आहे, ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब CADB. सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त, त्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त असा योग्य चढता क्रम असणार आहे. स्टार्टिंगला सहाय्यक पोलीस आयुक्त, त्यानंतर पोलीस उपआयुक्त, त्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त. 21वा प्रश्न आहे. सन 2026 मध्ये ICC T20 या स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या देशांच्या टीममध्ये खेळला गेला? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. अंतिम सामना विचारण्यात आलेला आहे. अंतिम सामना ICC T20 विश्वकप 2026चा. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय अ भारत आणि न्यूझीलंड. लक्षात ठेवायचं आहे भारताने फायनल जिंकलेला आहे. कितव्यांदा जिंकलेलं? तिसऱ्यांदा. उपविजेता कोण ठरलेला आहे? न्यूझीलंड. लक्षात ठेवायचं ज्याने एकही विजेतेपद आतापर्यंत पटकावलेले नाही. भारताचं तिसरं असणार आहे. अहमदाबाद या ठिकाणी शेवटचा सामना झाला होता. भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दर 2 वर्षांनी T20 स्पर्धा आयोजित केली जाते. भारताचं तिसरं विजेतेपद पहिलं 2007 साली. लक्षात ठेवायचं आहे. 22वा प्रश्न आहे. अमेरिका इराण युद्धामध्ये इराणच्या कोणत्या सर्वोच्च नेत्याचा नुकताच खात्मा करण्यात आला? हा देखील प्रश्न आपण कव्हर केलेलाच आहे, सर्वांना माहिती असेलच. तर पर्याय क योग्य उत्तर असणार आहे पर्याय क अयातुल्ला खामेनेई. अयातुल्ला खामेनेई यांचा जो काय आहे बघा तर तो खात्मा करण्यात आला होता अमेरिका इराण युद्धामध्ये, जे इराणचे बघा सर्वोच्च नेते होते. पुढील 23वा प्रश्न आहे. स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण होते? तर स्वामी विवेकानंदाचे गुरु जर आपण पाहिले तर पर्याय क स्वामी परमहंस हे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते. 24वा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. 24व्याचं उत्तर काय आहे? पर्याय अ I ट्रिपल IV असं योग्य उत्तर असणार आहे.
म्हणजे हा जो काही क्रम आहे बघा तर तो योग्य क्रम आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम आपण जो आहे बघा तर तो प्रश्नातच बघा त्याचा योग्य क्रम आपल्याला दिसून जाईल. 25वा आणि शेवटचा प्रश्न आहे, ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? तर पर्याय ड पोलाद. ध्वनीचा वेग हा बघा पोलाद माध्यमामध्ये सर्वाधिक असतो. मित्रांनो, अशा प्रकारे सांगली जिल्हा पोलीस भरती जो काही यावर्षीचा पेपर आपण पाहिला बघा तर त्यामध्ये सर्व महत्त्वाचे जीकेचे आणि चालवणीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद. आणि आपले रोजचे जे काही चालवणीचे व्हिडिओ राहिलेले बघा तर ते आपण उद्या एकदाच सर्व अपलोड करणार. ते देखील आपल्याला पाहायचे आहेत. जे काही 4-5 दिवसाचे राहिलेले ते सर्व एकदाच आपण उद्या अपलोड करणार. त्या अगोदर आपण हे जे काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आहेत बघा तर त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.